सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे। मध्यरात्रीच्या सुमारास वृद्ध आईसोबत झोपी गेलेल्या लेकीचा अज्ञातांनी दोरीच्या साहाय्याने गळावळून खून केल्याची घटना घडली आहे। या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। या दुहेरी हत्याकांडाने पूर्ण मान तालुका हादरून गेला आहे। श्रीमती संपदाबाई लक्ष्मण नराळे वय 75 आणि त्यांची मुलगी नंदाबाई भिक्खू आटपाटकर वय 58 अशी या मृतांची नावे आहेत। श्रीमती संपदाबाई आणि त्यांची मुलगी नंदाबाई ह्या दोघी जण मान तालुक्यातील पर्यंती येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या नजीकच्या घरात राहत होते। घरातच छोटेसे किराणा मालाचे दुकान दोघी जण मिळून चालवित होत्या। आज सकाळी उशिरापर्यंत दुकान व घराचे दरवाजे बंद राहिल्यामुळे ग्रामस्थांनी घराच्या बाहेरील दरवाजे खटखटून त्यांना हाका मारण्याचा प्रयत्न केला, मात्र घरातून काहीच प्रतिसाद आला नाही। शेवटी ग्रामस्थांनी बंद दरवाजा उघडून घराच्या आत पाहणी केली असता दोघीही मायलेकी मृत अवस्थेत पडलेल्या निदर्शनास आल्या। त्यानंतर म्हसवड पोलिसांना या घटनेची माहिती देताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि दोन्ही मृतदेहाची प्राथमिक पाहणी केली। दोघींच्याही दोरीच्या साहाय्याने गळावळून अज्ञातांनी खून केल्याच्या पोलिसांच्या निदर्शनास आले। दरम्यान पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला असून संशयित गुन्हेगाराचा तपास सुरू केला आहे। मृत मायलेकींबरोबर कोणाचे वादविवाद होते का याची चौकशी पोलीस करत आहेत। या घटनेची नोंद म्हसवड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे।